नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शाळाबाह्य कामांचा वाढता बोजा आणि टी परीक्षेच्या विरोधात धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी शाळाबंद आंदोलन केले. धुळे, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री तालुक्यात शाळा 100% बंद ठेवण्यात आल्या. यानंतर शहरातील कल्याण भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शिक्षकांनी भव्य मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करून धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून आमची प्रमुख मागणी आहे की BLOचं जे काम आहे ते सुशिक्षित बेरोजगारांना देण्यात यावं आणि त्या कामाचा ताण खूप मोठा आहे आणि त्या कामाच्या ताणातून आम्ही गेल्या 4 ते 6 महिन्यामध्ये आमचे 10 ते 12 शिक्षक मृत्युमुखी पडलेले आहेत. शिक्षकांनी फक्त शिकवण्याचं काम करावं आणि विद्यार्थी घडवावेत अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि परंतु शासनाने अशैक्षणिक कामांचा खूप मोठा बोजा आमच्या शिक्षकांवर टाकलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईनच्या माहित्या असतील, त्यानंतर ऑफलाईन माहित्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कामं असतील, सर्वेक्षण असतील, या माध्यमातून शिक्षकांनी कामं करून देखील विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आणि भविष्यात जिल्हा परिषद शाळांचं नुकसान हे भरून न निघण्यासारखं आहे. शासकीय यंत्रणा, इतर शासकीय यंत्रणा असताना देखील BLOची सक्ती फक्त शिक्षकांनाच का केली जाते? आम्ही निवडणुकीचं काम करतो, जनगणनेचं काम करतो, राष्ट्रीय कामाचं कर्तव्य म्हणून आम्ही ते पार पाडत असतो. परंतु शासन कुठलाच विचार करत नाही आणि भविष्यात जिल्हा परिषद शाळा या कशा बंद पडतील या पद्धतीने शासनाचे विचार सुरू आहेत. यासाठी आज आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढणार आहोत. सर्व शिक्षक मंडळी आमच्या इथं शिक्षक बंधू भगिनी जमले आहेत. संपूर्ण धुळे, नंदुरबार, धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा सगळे 4 तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बंधू भगिनी पदाधिकारी आमचे सर्व जमलेले आहोत. यानंतर आम्ही इथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देणार आहोत. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.